लाजतोच वृत्त नव्हे। 6 नगर परिषद चुरशीच्या लढतीत नेमका विजय कुणाचा? लढतीला आली आहे रंगत। वर्ध्यात काँग्रेसची चर्चा तर हिंगणघाट शहरात भाजप चर्चेत। वर्ध्याची लढत लक्षवेधक, उमेदवारांच्या हृदयाचे ठोके वाढले। वर्धा जिल्ह्यात 6 नगर परिषदेमध्ये चुरशीच्या लढती आहेत। 5 नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदाकरिता 2 डिसेंबर रोजी मतदान झाले आहे। देवळी नगराध्यक्ष आणि नगरसेवक तसेच वर्धा पुलगाव प्रत्येकी 2 आणि हिंगणघाट नगर परिषद 3 सदस्य पदाकरिता 20 डिसेंबर रोजी मतदान झाले। जिल्ह्यात 4ही विधानसभेत भाजपचे आमदार आहेत। अशा स्थितीत भाजपकरिता ही निवडणूक महत्त्वाची ठरली, तर दुसरीकडे काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांनी प्रस्थापितांना यावेळी घाम फोडला असल्याची चर्चा जोरात आहे। वर्ध्यातील लढत लक्षवेधक ठरणारी आहे। देवळीमध्ये माजी खासदार रामदास तडस यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। पुलगाव येथे भाजप काँग्रेस आमने-सामने आहे, तर हिंगणघाट सिंधी रेल्वे येथील लढतीत कोण कुणाला चित्त करतय याकडे सर्वांचे लक्ष लागले। पाहूयात वर्ध्यात नेमके कोण गुलाल उधळण्यास सज्ज आहे ते। वर्धा नगर परिषदेमध्ये काँग्रेसचे सुधीर पांगुळ, भाजपचे निलेश किटे, शिवसेना शिंदे गटाचे रविकांत बालपांडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संतोष सिंग ठाकूर अशी लढत येथे होत असल्याचे चित्र आहे। भाजपचे उमेदवार निलेश किटे पालकमंत्री पंकज भोयर यांच्या निकटचे मानले जातात। निवडणुकीच्या काळात भाजपमध्ये अंतर्गत कुरबुरी होत्या। अनेकांना काही नाराजीचे सूर काढले, अनेकांनी उघडपणे विरोधही दर्शविला। काँग्रेसचे सुधीर पांगुळ आणि शिवसेना शिंदे गटांचे रविकांत बालपांडे यांनी रणांगण चांगलेच गाजवले। जिकडे तिकडे हे 2 नावे चर्चेत राहिली। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संतोष सिंग ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांमध्ये प्रवेश केला आणि निवडणुकीच्या रिंगणात दंड ठोपटले। येथील लढत अतिशय अटीतटीची होण्याची शक्यता आहे। अशात जड माणसातील चर्चेत मात्र सुधीर पांगुळ आणि रविकांत बालपांडे ही 2 नावे अजूनही कायम आहे। सिंधी रेल्वे नगर परिषद कोण बाजी मारणार? सेलू तालुक्यातील सिंधी रेल्वे निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। सिंधी रेल्वे शहरात 71.22% मतदान झाले। मागील वेळी 67% मतदान झाले होते। त्यावेळी भाजपच्या संगीता शेंडे यांनी 2,500च्या फरकाने विजय मिळवला होता। यंदाचे वाढीव 4% मतदान कोणाला तारणार हे कळण्यास मार्ग नाही। यावेळी 6ही राजकीय पक्षांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या 20 जागेवर उमेदवार उभे केले। 98 उमेदवारांच्या निवडणुकीतील भाग्याचा निकाल रविवारी लागणार आहे। नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षातर्फे तेजस्विनी उर्फ राणी स्नेहल कलोडे यांना तिकीट देण्यात आली, तर त्यांच्या उमेदवारी आधीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने माजी नगराध्यक्ष सुनील कलोडे यांनी उमेदवारी जाहीर केली होती। राणी कलोडे उच्च शिक्षित असून त्यांचे सासरे देखील अनेक वर्ष नगरसेवक होते। पती भाजपाच्या जिल्हा कार्यकारिणीत उपाध्यक्ष आहेत। जनतेच्या मते सुनबाई राणी आणि सासू सुनीता कलोडे यांच्यातच थेट लढत आहे। इतर उमेदवारही स्पर्धेत आहेत। यापूर्वी सन 1978 मध्ये कोपरकर पिता पुत्र आणि 1996 मध्ये देवतडे कुटुंबातील 2 जावांमधील संघर्ष जनतेने बघितला आहे। आता येथील निकालाकडे शिंदेकरांचे लक्ष लागले आहे। आता पाहूयात पुलगाव मध्ये भाजप आणि काँग्रेस मध्ये थेट लढत कशी आहे ते। पुलगाव येथे नगर परिषद निवडणुकीमध्ये थेट लढत होण्याचे संकेत आहेत। भाजप करिता येथील निवडणूक प्रतिष्ठेची माजी आमदार रणजित कांबळे यांची प्रतिष्ठा लागली। आधी पुलगाव नगर परिषदेत भाजपची सत्ता होती। येथे काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारात थेट लढत असल्याचे चित्र आहे। येथे काँग्रेसकडून कविता ब्राह्मणकर तर भाजपकडून ममता बडगे उमेदवार असून या 2 उमेदवारात लढत आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या स्वाती कुचे, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून रोगिणी भुसारी, शिवसेना शिंदे गटाकडून रीटा येटीवार तर वंचित बहुजन आघाडीच्या संगीता रामटेके, बसपाकडून प्रतिभा वाघमारे तर अपक्ष उमेदवार रंजिता साहू उमेदवार आहेत। येथील थेट लढत लक्षवेधक ठरणारी आहे। आता पाहूया देवळी नगर परिषदेत गुलाल कोण उधळणार ते। देवळीत तिहेरी लढतीचे चित्र आहे। देवळी नगर परिषदेवर जवळपास 35 वर्षांपासून माजी खासदार रामदास तडस यांचे सर्वचस्व आहे। येथे भाजपला सत्ता राखण्याचे मोठे आव्हान आहे। देवळी येथील नगर परिषद पदाकरिता
5 उमेदवार आहेत. येथील निवडणूक भाजपकरिता अतिशय प्रतिष्ठेची ठरणारी आहे. माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस भाजपकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. येथे भाजपच्या शोभा तडस, काँग्रेसचे सुरेश वैद्य आणि अपक्ष उमेदवार किरण ठाकरे यांच्यात जोरदार लढत दिसते. मतदारांचा कौल स्पष्ट झालेला नाही. मतमोजणी आणि निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तिन्ही उमेदवारांच्या प्रचार, रॅली, सभा आदींना चांगलाच प्रतिसाद मिळालाय. येथील निवडणूक सुधारित कार्यक्रमानुसार झाली, त्यामुळे नाराजी देखील व्यक्त होत होती. इथे बड्या नेत्यांच्या सभा झाल्या. भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांची सभा झाली. काँग्रेसने यशोमती ठाकूर यांची सभा घेतली. किरण ठाकरे यांच्याकरिता बच्चू कडू, रविकांत तुपकर मैदानात आले. तिहेरी लढतीने देवळीचे वातावरण ढवळून निघाले. आता रविवारी नेमका गुलाल कुणाला लागणार याकडे सर्वांचे कटाक्ष आहे. आर्वी नगर परिषदेत नेमके काय तेही पाहिलेच पाहिजे. आर्वी नगराध्यक्ष पदासाठी चुरसपूर्ण लढत पाहायला मिळणार आहे. येथे भाजप, काँग्रेस सोबतच सर्वच उमेदवारांसाठी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आर्वी येथे नगराध्यक्ष पदासाठी 5 उमेदवार रिंगणात होते. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आघाडीच्या वतीने अंजली स्वप्नील जगताप उमेदवार होत्या. भाजपकडून स्वाती प्रकाश गुल्हाणे होत्या. शिवसेना शिंदे गटाकडून दीपाली निलेश देशमुख, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शुभांगी श्रीकांत कलोडे, बसपाकडून भावना रवींद्र दारुंडे, तर मुस्लिम बहुजन एकतेच्या वतीने अमरीन परवीन बिन नगराध्यक्ष पदाकरिता उमेदवार आहेत. काँग्रेसमध्ये निवडणुकीच्या कालावधीत एबी फॉर्म वरून राजकारण तापल्याचे पाहायला मिळाले. त्यातच निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या सर्वच उमेदवारांना विजयाची अपेक्षा आहे. मतदारांचे कौल कुणाकडे हे रविवारी स्पष्ट होईल. पण सध्या तरी सर्वांची धाकधूक वाढल्याचे चित्र आहे. खासदार अमर काळे, भाजप आमदार सुमित वानखडे आणि दादाराव केचे यांच्या मेहनतीचा निकाल ठरणार आहे. हिंगणघाट येथे आमदार समीर कुणावार यांनी नयना उमेश तुळसकर यांना उमेदवारी दिली, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने तोडीस तोड शुभांगी सुनील डोंगरे यांना रिंगणात उतरवले. तर दुसरीकडे उबाटा शिवसेनाकडून नीता सतीश ढोबे रिंगणात उतरल्या. अजित पवार गटाकडून योगिता घुसे यांनी देखील निवडणूक लढली. चुरशीच्या या लढतीत नेमकी बाजी कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस, भाजप आणि अपक्ष उमेदवारांच्या चर्चा जास्त असल्याने आता रविवारच्या गुलालाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. असे असताना पालकमंत्री पंकज भोयर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अतुल वानदिले, भाजप आमदार समीर कुणावार, राजेश बकाणे, सुमित वानखडे, दादाराव केचे, खासदार अमर काळे यांच्यासह रामदास तडस यांचा अस्मितेचा हा निकाल ठरणार आहे.